आता ही जी नवीन इकॉनॉमी म्हणतात ती आहे, इट इज अ क्रिएटिव्हिटी बेस्ड इकॉनॉमी, इट इज अ इनोव्हेशन बेस्ड इकॉनॉमी. कल्पकता आणि असे या बेसवर इकॉनॉमी, म्हणजे हमेण्या उचलून श्रीमंत व्हायचे दिवस केव्हाच संपले साहेब. ओके, पण तुम्ही कल्पकता म्हणजे अमेरिकन तरुण हा कल्पकता म्हणजे इनोव्हेशन आणि क्रिएटिव्हिटी याच्यावर तो पुढे आलेला आहे. म्हणजे दॅट इज द व्हेरी व्हेरी म्हणजे सिक्रेट ऑफ सक्सेस. तर कल्पकता आणि क्रिएटिव्हिटी येण्यासाठी तुमचं मन खुलं लागतं. कोण कल्पक असू शकतो, क्रिएटिव्हिटी कोणाकडे असते, जो मनुष्य हू इज ओपन माइंडेड टू ऍक्सेप्ट न्यू आयडियाज, टू ऍक्सेप्ट डिफरंट आयडियाज, टू ऍक्सेप्ट डिफरंट पीपल, टू ऍक्सेप्ट ग्लोबल पीपल. म्हणजे हे ते आपलं नाही असं म्हणून लगेच झटकून टाकायचं, हे ते नको आपल्याला, हे आपलं नाही, हे आपल्या संस्कृती बसत नाही, हे आपल्या असे निरनिराळे तट आणि दऱ्या लावणे हे अमेरिकेत नाही. अमेरिकन तरुणाची मानसिकता अतिशय ग्लोबल आहे, विशाल आहे. तो स्त्री पुरुष समानता मानतो. मग जर अमेरिकन तरुण खरोखर यशस्वी आहे आणि ही मानसिकता हे जर त्याचं यशाचं गमक आहे, तर ती काय आहे मानसिकता हे आपण प्रथम समजून घेतलं पाहिजे ना. तर तो अतिशय ओपन माइंडेड आहे, तो स्त्री पुरुष समानता कडक मानतो, तो सेक्युलरिझम अतिशय कडकरित्या मानतो आणि आयुष्यात फॉलो करतो. 35% किमान अमेरिकन तरुण हे निरीश्वरवादी आहेत. आणि हो यस, निर्णय सर्वे आहेत त्यात, ऍक्च्युली जास्त असतील पण तो म्हणजे. आणि या सर्व तरुणांनी स्त्री पुरुष समानता वगैरे म्हणजे हे ओपन माइंडेड, हे पुरोगामी मानसिकते, या सगळ्याची गोळाबेरीज केली त्याला एक शिक्का मारायचा आहे तर अमेरिकन तरुण हा कडकडीत पुरोगामी मानसिकतेचा आहे, तो ओपन माइंडेड आहे. हे त्याच्या क्रिएटिव्हिटीचं आणि त्यामुळे सक्सेसचं गमक आहे. म्हणजे पुरोगामी मानसिकता हे अमेरिकन तरुणाच्या भौतिक यशाचं आणि म्हणजे इव्हन पैसे मिळवण्याचं आणि आनंद मिळवण्याचं गमक आहे. आणि 100% यश त्याचं आहे साहेब, म्हणजे 100-1, 100-0 असं त्याचा स्कोर आहे. या विरुद्ध आपला तरुण काय करतो, आपला तरुण, मराठी तरुण अनफॉर्च्युनेटली त्याचं एक पाऊल 11व्या शतकात आणि दुसरं पाऊल 21व्या शतकात. त्याला बरोबर पेंटीएम चिपचा मोबाईल फोन वापरता येतो, कम्प्युटर वापरता येतो, त्याला मोबाईल फोन वापरता येतो, सगळी त्याची ऍप वापरता येतो वगैरे वगैरे. पण गंध लावल्याशिवाय, त्या ऍपवरती पूजा केल्याशिवाय वगैरे त्याला वापरता येत नाही. त्याला वाटतं नाही तर माझा ऍप चालणार नाही. 11व्या शतकात काय झालं होतं वगैरे ही चर्चा करण्यात त्याची मानसिकता अडकून पडले. जाती धर्मावरून इतरांचा द्वेष करण्यात त्याची मानसिकता अडकून पडले. त्याची मानसिकता स्त्री पुरुष समानता अतिशय न मानणारी आहे. त्यामुळे ती जुनाट, बुरसट, परंपरावादी, रूढीवादी अशी मराठी तरुणांची मानसिकता आहे. आणि म्हणजे परवाच मी बघितलं तर पुन्हा कुठल्या तरी एका बाबाजींनी सांगितलं की कुठल्या तरी म्हणे की अमुक दिवशी तुम्ही संघ केला तर मुलगा होतो, अमुक दिवशी संघ केला तर मुलगा होतो. त्याच्यावर कोणी टीका केली तर 10 लाख तरुण त्याच्या बाजूनी, बाबाच्या बाजूने आले. तरुणीवर बलात्कार झाला तर तिच्या बाजूने यायला 2 तरुण पण मराठीत आले नाही. म्हणजे ही तर मराठी तरुणांची बॅकवर्ड लुकिंग मानसिकता आहे. असे जे क्लोज माइंडेड असतात, असे जे प्रतिगामी विचारसरणीचे लोक असतात, त्यांच्याकडनं क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन हे होणे शक्यच नाही. त्यामुळे ते काय करणार, पोपटपंची करणारे व कॉल सेंटरमध्ये जॉब बघणार किंवा काहीतरी असे रिपीट करणारे जॉब बघणार. त्यामुळे त्यांना यश मिळणे शक्य नाही. म्हणजे मी गॅरंटी करू शकतो, ज्याची मानसिकता प्रतिगामी आहे तो आयुष्यात फेल नक्की होणार. मला पण म्हणजे याच्या अनुषंगाने म्हणून मुद्दाम आणखीन खोलात जाणारं विचारायचं आहे की मला सुद्धा हे प्रश्न पडायचे की असं का होतं, असं का होतं. आणि तुम्हाला असं वाटतं का की मग याची मुळं ही त्या आपल्या अपब्रिंगिंग मध्ये आहेत की जिथं ठेविले अनंते तैसेची राहावे असं सांगितलं जातं, जिथे मला आज मिळणारं अपयश किंवा यश हे माझ्या पूर्वजन्मीच्या किंवा पूर्वजांच्या काहीतरी पापपुण्यावर अवलंबून आहे आणि मग त्यासाठी अमुक रिच्युअल्स मध्ये मी अडकायला पाहिजे. या सगळ्या मधून त्या धारणा निर्माण होतात. कारण असं होतंय की प्रत्येक अपयशासाठी एक काल्पनिक शत्रू डोळ्यासमोर आणला जातो आणि मग त्या काल्पनिक शत्रूचा द्वेष, त्यातून ती द्वेषभक्ती आणि आपल्या अपयशाची जबाबदारी आपण घेणं,
हा स्वभावच नाही. करेक्ट. हे पण त्याचं म्हणजे ही मुळं तिथपर्यंत जातात मग त्या अगदी धार्मिक रचनेपर्यंत. होय, तुम्ही अगदी म्हणजे हिट नेल ऑन द हेड म्हणतात ना तसं केलं की नोबडी लाईक्स टू लुक इन द मिरर. चूक कोणाची, याची त्याची त्याची त्याची, चूक माझी कधीच नाही, कारण आरशात बघायची कोणाची तयारीच नसते. त्यामुळे हा एक. आणि आपला देश हा रूढी परंपरावादी आणि अत्यंत जुनाट वगैरे अशा संकल्पनात गुंतलेला आहे, आणि तो अधिकाधिक वेगाने ती घट्ट करण्याचा एक कुटील डाव सध्या चालू आहे. त्यामुळे त्यात ते अधिकच गुंतलेले आहेत. त्यामुळे एक म्हणजे हे जुन्या संस्कृतीत गुंतलेले, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये होणारं ब्रेन वॉशिंग. त्यामुळे ह्या दोन्ही प्रकारांनी त्याची मानसिकता घट्ट 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 अशी जुनाट बुरसट अशा विचारात झाले. त्यामुळे त्याला नवीन विचार करणं, परंपरा प्रथा वगैरे झुगारून नवीन विचार करणं हे त्याला अधिकाधिक कठीण होत चाललंय. त्यामुळे त्याचे यशाचे म्हणा किंवा आनंदाची किंवा भौतिक यशाचे चान्सेस कमी कमी होत जात आहेत. ह्या बेड्या त्यांनी कशा तोडायचा हा एक मोठा प्रश्न आहे. परंतु हे मराठी तरुणांनी कधी केलं नव्हतं का, असं अजिबात नाही. त्यामुळे मी तुम्हाला सगळं काही एवढं वाईट नाही, तुम्हाला काही आश्चर्यकारक उदाहरण देतो की मराठी तरुणांनी प्रचंड यश मिळवलंय, की ज्याचं कारण त्यांचा दृष्टिकोन हा वैश्विक होता आणि दृष्टिकोन हा लिबरल म्हणतात, पुरोगामी होता. आता अलीकडेच हे तुम्हाला एक सांगायचं म्हणजे पूर्वीचं उदाहरण, की संगीतात भारतीय संगीतकार जगात सर्वात श्रेष्ठ कोण, सर्वात प्रसिद्ध कोण, तर आपल्याला वाटतं अरे वा कोण झाकीर हुसेन असेल वगैरे वगैरे. परंतु जगात म्हणजे बीटल्स नावाचं तुम्ही ऐकलं असेल, त्या बीटल्सच्या बरोबरीने साऱ्या जगात प्रसिद्ध असलेला आणि आजही अख्ख्या जगात लोकप्रिय असलेला संगीतकार हा रॉक म्युझिशियन हा सातारचा एक मराठी तरुण होता. हो, हे सातारच्या लोकांना माहित नाही. हो, मलाही हे माहिती नाही. बघा बघा बघा. म्हणजे सातारचा एक फरुख बलसारा नावाचा मुलगा, तो सातारला शिकलेला मराठी बोलणारा, पुढे तो इंग्लंडला गेला आणि त्यांनी क्वीन नावाचा रॉक ग्रुप स्थापन केला. आणि तो इतका वी विल रॉक यू असं आमच्या अमेरिकेतल्या प्रत्येक फुटबॉलचा गेम याचा गेम त्याच्या सुरुवातीला आहे जवळजवळ जे राष्ट्रगीतासारखे गाणं म्हणतात ते त्याचं गाणं आहे. आणि त्याच्या असं म्हणजे बीटल्सच्या बरोबरीने जरा खालोखाल हे फरुख बलसाराचं नाव आहे आणि तो सातारचा. हे सातारच्या लोकांना माहित नाही. दुसरी नेहा वानखेडे नावाची मुलगी जळगावची, तर ती आता वयाच्या 30व्या वर्षी तिने $1 बिलियन ची कंपनी ह्याला अमेरिकेत स्थापन केली डेटा प्रोसेसिंगची. 30 वर्ष म्हणजे 30व्या वर्षी तिने ते म्हणजे सक्सेसफुल झाली, त्याच्या आधी स्थापन केली. म्हणजे भारतीय लोक असं मराठी तरुण तरुणी अशी माझ्याकडे बरीच उदाहरणं आहेत बाय द वे, फक्त वेळेअभावी 1-2-3 तुम्हाला सांगतो. तर मराठी तरुणांनी असं बरंच केलं आणि जागतिक पटलावर तर सांगितलं तर जगातल्या सर्व म्हणजे महत्वाच्या चळवळी धंदे वगैरे वगैरे यांचं नेतृत्व हे वर्ष 20च्या खालची मदत करत आहेत. 2 उदाहरणं की जगाची पर्यावरणाची आखी चळवळ तिची लीडर कोण आहे, ग्रेटा थुनबर्ग ही 16 वर्षाची मुलगी. ओके. जगाच्या मानवी अधिकाराची आणि स्पेशली स्त्रियांच्या मानवी अधिकाराची सारी चळवळ त्याची नेता कोण आहे, ही मलाला, तिला नोबेल प्राइज मिळाला होता. आता ती 20 वर्षाची आहे पण ती 18व्या वर्षी ती शी वॉज द हेड ऑफ दिस होल थिंग. करेक्ट. म्हणजे आता आणि साऱ्या जगाचा शिक्षण महर्षी, आपण तुम्ही शिक्षण महर्षी वगैरे याला फार महत्व आहे, साऱ्या जगाचा शिक्षण महर्षी, सो साऱ्या जगाला फुकट शिक्षण देतो. हा कोण, तो त्याचं नाव आहे सलमान खान आणि तो वर्ष 22व्या वर्षी. तुमचा सलमान खान नव्हे, नाही त्याचं शिक्षणाशी काही संबंध नाही. वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी खान अकॅडमी नावाचे स्थापन करून साऱ्या जगाचं शिक्षण तो करत आहे. हो पहा, म्हणजे
तरुण मुलं काय काय करू शकतात, आणि तुमच्याकडे काय सगळं आयटी 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 चालतं, म्हणजे सगळे आयटीची उदाहरणं येतात, म्हणून मी नॉन आयटीची तुम्हाला उदाहरणं देतो. ऍक्च्युली ते मी एक आउटलायर्स नावाचं पुस्तक वाचलं होतं, ज्याच्यामध्ये या सगळ्या 18 वर्षाच्या खालच्या मुलांनी जगभरामध्ये कसं यश मिळवलं. खरं ते मराठीत मग यायला हवं. आणि आता ते आउटलायर नाही, आता दॅट इज बिकम द नॉर्म. एव्हरी फील्ड इज रूल्ड अँड गव्हर्न्ड बाय 18-year-olds. अशा वेळी मराठी मनुष्य का पेंडा खातो? तोच कोपऱ्यावर बसून आपल्या गल्लीतला दादा काय म्हणतो, हे काय म्हणतोय, ते हे सगळ्या राजकारणाची चर्चा. अरे तुझ्या आयुष्याचं बघ ना. त्यामुळे डोळे उघडणे, आपला विचार उघडणे, विचाराची जी जुनाट विचारांची जळमट बाहेर काढणे, कुलप तोडणे आणि खुल्ला विचार करणे, हे त्याच्यावरचं औषध आहे. म्हणजे आमच्याकडे सांगली त्याला, हे भाऊ सुधरामायसिन घे, म्हणजे थोडं सुधरामायसिन घेऊन थोडं स्वतःचा नवीन विचार करण्याची हे तरुणांनी आवश्यक आहे. जो मुलगा असा खुला विचार करेल, रूढी परंपराबद्ध विचारांच्या बेड्या तोडून एक वैश्विक नवीन पुरोगामी विचार करेल, तोच खरा आयुष्यात सक्सेसफुल होईल. सक्सेसफुल म्हणजे आनंदी होईल, त्याचा चांगला धंदा करेल, इनोव्हेटिव्ह होईल, क्रिएटिव्ह होईल, आणि त्यामुळे तो श्रीमंत पण होईल. मला एक शेवटी विचारायचं आहे, आणि तो थोडस त्याला पॉलिटिकल भाग आहे, पण तो हा की आपण हे जे बघितलं की तुम्ही जे दाखवून दिलं की हा जो सगळा वैश्विक अप्रोच आहे, लिबरल असेल, सेक्युलर असेल, इक्वॅलिटी मानणारा असेल, तर हा सगळ्या गोष्टी या स्ट्रेट जॅकेटिंग करायच्या, त्या रिडिक्यूल करायच्या, आणि याचा एक उत्तम मार्ग जो यापूर्वी जगाने बघितलाय की तो शिक्षण पद्धतीवर हल्ला करायचा. त्यांना हे नको असतो, आणि आज माझ्या मते महाराष्ट्रात किंवा भारतात रादर तो शिक्षण पद्धतीवरती हल्ला होतोय, ज्याच्यातून ही मुलं जास्त म्हणजे चौकटीमध्ये राहणारी, चौकटीच्या बाहेर विचार न करणारी होतील, आणि क्लिअर कट सांगायचं तर फॅसिस्ट पद्धतीचा, की जे रूढी परंपरावादी बनतील, जे नॅशनलिझम सारख्या गोष्टींच्या मागे धावतील, किंवा रिलिजन सारख्या गोष्टींच्या मागे, म्हणजे मी त्याला मॉर्फिन्स, द 2 डेंजरस मॉर्फिन्स असं म्हणेन. पण हे होतंय, आणि हा शिक्षण पद्धतीवरती पण हल्ला होतोय. आता ज्योतिष हा अभ्यासक्रम बनवावा युनिव्हर्सिटीत, अशा विषयावरती चर्चा सुरू होत आलेली आहे. तर मग याच्यात पुन्हा म्हणजे जाणवतं की बिहार असेल, कन्हैया कुमार, उमर खालिद असेल दिल्लीमध्ये, पंजाबमध्ये ब्रार नावाचा विद्यार्थी आहे, आसाम मधलं विद्यार्थी आंदोलन खूप गाजलंय. महाराष्ट्रात मात्र अशा विद्यार्थी नेतृत्व जे पुढे येत आहे, किंवा तरुणांमधलं एक नेतृत्व पुढे येत आहे, हा एक लिबरल, डेमोक्रेटिक, सेक्युलर आयडिओलॉजीचा भाग मुलांपर्यंत रुजवत आहे, असं आढळत नाही. याच्या मागे काय कारण असेल? का कोणी ती धमक करत नाही? म्हणजे भारताचं राजकारण एवढ्या डिटेलमध्ये मला माहित नाही, परंतु महाराष्ट्र ही तर साऱ्या भारताला दिशा देणारा प्रदेश होता ना. म्हणजे शेवटी अख्ख्या भारताचं नेतृत्व आपण म्हणून महाराष्ट्र संतांच्या काळापासून ते आजपर्यंत हे मराठी लोकांनी, विचारवंतांनी केलं. त्यामुळे हे ऐकून सुद्धा मला धक्का बसतो की हे वैचारिक काय म्हणतात त्याला, खच्चीकरण हे महाराष्ट्रातच कसं काय होतं, आणि महाराष्ट्रात विचारवंत कसे पुढे येत नाहीत, हे मला आश्चर्य वाटतंय. पुन्हा हे तरुण एक पाय 11व्या शतकात आणि एक पाय 21व्या शतकात, हे त्यांचं सुंदर ब्रेन वॉशिंग चालू आहे, त्याचा हा एक परिणाम असावा. तुम्ही या सगळ्या उदाहरणांमधून एक जो पॉझिटिव्हिटी दिलेली आहे, किंवा ही सगळी उदाहरणं दाखवून महाराष्ट्रातल्या मुलांच्या महत्वाकांक्षा या पुन्हा जागतिक करायच्या, हा जो याच्यातला भाग आहे. कारण कमी महत्वाकांक्षा ठेवणं, छोटी महत्वाकांक्षा ठेवणं, ही अशीच लक्ष आतापर्यंत त्यांच्या समोर आलीत, आणि दुर्दैवाचा भाग येतो की महाराष्ट्र तसा कधीच नव्हता, पण आज तसं त्यांच्या समोर होत आहे. म्हणजे कोणीतरी म्हणतो ना, नॉट फेल्युअर बट लॅक ऑफ ट्राईंग इज अ क्राईम. म्हणजे आज कोणी प्रयत्न सुद्धा करत नाही, आणि नुसतेच ते शेंदूर घालून आणि मोठे टिळे लावून बसलेत, याचा अर्थ त्यांना विचार करायचा नाही असं त्यांनी ठरवलंय. म्हणजे दॅट इज, किंवा प्रयत्न करायचा नाही असं त्यांनी ठरवलंय, किंवा मग
साधी आपले काहीतरी पोपटपंची करणारी ती कॉल सेंटरवरती नोकरी घेऊन खुश, असं ठरवलं. म्हणजे दिस इज ट्रॅजेडी. अल्पसंतुष्टी झाल्या. हा, ट्रॅजेडी. अगदी. पण या निमित्ताने मला जरूर अशी आशा वाटते आणि खात्री वाटते की ही तुमची मुलाखत बघितल्यानंतर मुलं आत्मपरीक्षण करायला सुरुवात करतील महाराष्ट्रातली, आणि पुन्हा एकदा हा महाराष्ट्राचा झेंडा आणि हा जो वारसा आहे सगळा महाराष्ट्रातल्या वैचारिक सामाजिक परंपरेचा, आपण कायम नेतृत्व केलं ते आता कुठं ते जगभर घेऊन जातील अशी या निमित्ताने आशा आपण करू शकतो. पण वैश्विक विचार करणे हे महत्वाचं. म्हणजे समजा ते फिजिकली जगभर नाही गेले तरी तिथं बसून सुद्धा आज सगळं जग आपल्या म्हणजे दुनिया आपली मुठ्ठीमेत असो तो याच्यात दिसतोय ना. त्यामुळे इथं बसून अमेरिकेत काय चालतं आमच्यापेक्षा त्यांना जास्त माहित असतंय. तर वैश्विक विचार करणे हे फार फार महत्वाचं आहे, तो करणे. त्यामुळे एक लिबरल आणि ग्लोबल असा विचार त्यांच्या मनात रुजला तर म्हणजे त्याला जर कोंब फुटला तर मग तो आपापच असा वैश्विक विचार करेल, लिबरल विचार करेल, खुल्या मनाने करेल. म्हणजे त्याच्या मनातला द्वेष वगैरे, जात धर्म वगैरे याच्यावरचं जे जळमट ही सगळी निघून जातील. मग तो क्रिएटिव्ह होऊ शकेल. म्हणजे त्याच्या क्रिएटिव्हिटीचा आणि त्याच्या भौतिक यशाचा हा राजमार्ग आहे. आणि तो फार खरं तुम्ही दाखवून दिलं, म्हणजे की तो खूप जवळचा संबंध आहे. पण आज या निमित्ताने तुम्ही मी मराठीशी इतकी सविस्तर चर्चा केली, तुमचा वेळ काढलात, याबद्दल मी मराठी USA तर्फे आपले मनपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद. आणि असंच मार्गदर्शन महाराष्ट्राला सुद्धा सतत देत राहा. नाही, हा डायलॉग आहे, देयर इज नो मार्गदर्शन वगैरे, आपण डायलॉग करत राहू. हो, निश्चितच. धन्यवाद. थँक्यू. अच्छा.